आपण सगळे लोक शेअर मार्केटमध्ये का इन्व्हेस्ट करतो? ह्याचं सिंपल आन्सर आहे की आपल्याला पैशाची कमी नाही असावी. आपल्याला जिकडे वाटतं तिकडनं आपण काम करावं. इन शॉर्ट मध्ये आपल्याला पाहिजे फायनान्शियल फ्रीडम. ओके. आता हे फायनान्शियल फ्रीडम तुम्हाला वाटतंय का ऑप्शन ट्रेडिंगमुळे नुसतं येईल? कारण ऑप्शन ट्रेडिंग जर आपण करत असू तरी पण आपल्याला स्क्रीनच्या समोर आपल्याला ऍटलिस्ट तासभर तरी दिवसाचा द्यायलाच लागतो. ओके. पण असा एक टाइप ऑफ सोर्स जो आपण काही न करता आपल्याला सातत्याने पैसाही द्यावा आणि आपली पोर्टफोलिओचीही व्हॅल्यू वाढली गेली पाहिजे, तर त्यासाठी आपल्याला एकमात्र पोर्टफोलिओ जो क्रिएट करायला लागतो तो आहे म्हणजे आपला डिव्हिडंड पोर्टफोलिओ. ओके. माझ्या साईडला जर तुम्ही माझे कट्टर फॉलोअर असाल आणि माझ्या टेलिग्राम चॅनलमध्ये असाल तर तुम्हाला नक्की माहिती आहे की मी माझा एक डिव्हिडंड पोर्टफोलिओ चालवत आहे. ऑलराईट. ज्याला मी घर खर्च पोर्टफोलिओ त्याला असं नाव दिलेलं आहे. आता मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये काय एक्सप्लेन करणार आहे ते पहिला समजून घ्या. ओके. डिव्हिडंड पोर्टफोलिओ जर क्रिएट करायचं असेल तर त्यामध्ये त्या स्टॉक सिलेक्शनच्या मागचं क्रायटेरिया काय असला पाहिजे. नुसतं क्रायटेरिया नाही पण ते क्रायटेरिया मागचं लॉजिक काय, जे माझं जे लॉजिक आहे या पोर्टफोलिओमध्ये हे मी तुमच्यासमोर मांडणार आहे. ओके. ह्या व्यतिरिक्त डिव्हिडंड सिलेक्शनसाठी कुठले महत्वाचे टूल्स किंवा कुठल्या महत्वाच्या वेबसाईट्स, ओके, तीनच फक्त, कुठल्या महत्वाच्या 3 वेबसाईट्स पर्सनली मी जे वापरतो हे तुमच्यासमोर मांडणार आहे. टोटली फ्रीवाल्या वेबसाईट्स आहेत. ओके. हे आपण डिस्कस करूया. आणि ह्या व्यतिरिक्त जाऊन ऍडिशनली एक बोनस म्हणून तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की आपल्याला डिव्हिडंड पोर्टफोलिओ जर वर्षभर आपल्याला डिव्हिडंड जर पाहिजे असेल तर त्यासाठी आपल्याला काय थोडीशी एक्स्ट्रा एक मेहनत, वन टाइम मेहनत घ्यायला लागेल. ती काय, ती पण तुम्हाला बोनस सेक्शनमध्ये व्हिडिओच्या लास्टमध्ये मी डिस्कस करणार आहे. ओके. मित्रांनो, प्रत्येक मराठी माणसाचा दर महिन्याला किमान ₹1,00,000 इन्कम येण्याच्या हिशोबानीचा तरी डिव्हिडंड पोर्टफोलिओ असलाच पाहिजे, ज्याची सुरुवात भले ₹5-10 महिन्यानी सुरू होऊन दे, पण सुरुवात तर करा गणपती बाप्पा मोरया करून. सो एनिवेज आपण व्हिडिओची पण सुरुवात करूया. माझं इंट्रोडक्शन करून घेतो पहिले तर. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. मी आहे महेश पाटील, शेअर मार्केट ब्लॅक ट्रेडर आणि एक म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर. जर तुम्हाला शेअर मार्केट माझ्याकडनं शिकायचं असेल पण टोटली फ्रीमध्ये, आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये हे लिंक दिलेलं आहे. या लिंकमध्ये क्लिक करून तुमचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस या तिन्ही गोष्टी माझ्या व्हॉट्सअपला पाठवा. एक 24 वेळात रिप्लाय करतील. ऑफर केलेली ती नीट वाचून घ्या, नंतर या लिंकवर क्लिक करून जॉईन करा. लक्षात ठेवा, माझ्या शेअर मार्केटच्या फ्री वेबिनार सिरीजच्या बॅचेस दर 15 दिवसाला सुरू होतात. ट्रेडिंग तर केलीच पाहिजे, भले तुम्ही स्विंग ट्रेडिंग करा, ऑप्शन ट्रेडिंग करा, पण कृपया करून हात जोडून मी विनंती करतोय, प्रत्येक मराठी माणसाचा स्वतःचा एक म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ असलाच पाहिजे. ट्रेडिंग मध्ये लॉसेस केलाय तरी काय प्रॉब्लेम नाही. म्युच्युअल फंड तुमचे लॉसेस नुसते कव्हर नाही, मोठा पोर्टफोलिओ क्रिएट करून देईल. सोफार मी 244 मराठी लोकांबरोबर या जर्नीला घेऊन त्यांच्याबरोबर काम करतोय इंडिव्हिज्युअल बेसिसवरती. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल, लिंक ही बघा इकडे दिलेली आहे, क्लिक करा आणि जस्ट फॉर्म भरून घ्या. लिंक क्लिक केल्यावरती फॉर्म येईल तो, आणि माझी टीम मला कॉन्टॅक्ट करून एक्सप्लेन करेल कशी ही जर्नी मी डायरेक्टली तुमच्या संपर्कात येऊन वन ऑन वन बेसिसवरती आपण हात जोडून ही गोष्टी आपण करणार आहोत. चला व्हिडिओची सुरुवात करूया. सो मित्रांनो, मी आजच आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये एक पोस्ट टाकलेली होती. ऑलराईट. माझ्या पोर्टफोलिओची जर्नीची आणि एक्सेट्रा. सो टेलिग्राम चॅनल जर तुम्हाला जॉईन करायचं असेल, टेलिग्राम चॅनलचं लिंक डिस्क्रिप्शनमध्ये, बरेच लर्निंग अपडेट्स आणि बऱ्याचशा गोष्टी तिकडे असतात. टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करून घ्या. ओके. आता आपल्याला डिव्हिडंड पोर्टफोलिओ जर सुरू करायचा असेल त्याचा क्रायटेरिया काय असला पाहिजे हे पहिलं समजून घ्या. स्टॉक्सचा क्रायटेरिया. क्रायटेरिया नंबर 1, ऑफकोर्स डिव्हिडंड पोर्टफोलिओ क्रिएट करतो तर डिव्हिडंड पेईंग स्टॉक्सचाच असावा. ओके. सो डिव्हिडंड त्या कंपनीने काहीतरी डिव्हिडंड दिलं गरजेचं आहे. ओके. प्युअरली डिव्हिडंड यील्ड वरती जाऊ नका. बरेचसे लोक हे मिस्टेक करतात, अरे मला डिव्हिडंड पोर्टफोलिओ करायचं तर 5%, 6%, 7% डिव्हिडंड, असं नाही. ओके. काय माहितीये का, ह्याच्यामध्ये 2 टाईपचे स्टॉक्स असतात डिव्हिडंड स्टॉक्स मध्ये. एक असतात मेनली सरकारी कंपनीज जे चांगल्या क्वालिटीचं डिव्हिडंड देतात. ओके. गव्हर्नमेंट कंपनीज. आणि दुसरे असतात डिव्हिडंड प्लस ग्रोथ. डिव्हिडंडच्या अमाऊंट मध्ये पण वेगाने ग्रोथ देणाऱ्या कंपनीज पण असतात. तर 2 टाईपचे ऑप्शन्स. ह्याच्यामध्ये जे प्युअरली मेनली हेवी यील्ड वाले आहेत हे सरकारी कंपनीज आहे मोस्टली. ओके. पण डिव्हिडंड कम ग्रोथ हे बरेचसे कंपनी. डिव्हिडंड ग्रोथचा अर्थ काय, लेट्स से पहिल्या वर्षी त्या कंपनीने ₹10 डिव्हिडंड दिलाय, पुढच्या वर्षी ती 11 देते, त्याच्या पुढच्या वर्षी 12 देते, पुढच्या वर्षी 13 देते, आणि सो ऑन. सो डिव्हिडंड पर शेअरची पण अमाऊंट त्यांची इन्क्रीज होत चाललेली आहे.
हे कसं शोधायचं मी तुम्हाला सांगतो, पण मी जस्ट एक्झाम्पल देतोय. पहिले स्ट्रक्चर सांगतो की काय असलं पाहिजे. सो डिव्हिडंड पोर्टफोलिओ ची पहिला क्रायटेरिया, जो पण शेअर मी माझ्या डिव्हिडंड माझ्या घर खर्च पोर्टफोलिओमध्ये बाय करतो, मी मेक शुअर करतो ते कंपनी डिव्हिडंड काहीतरी देते. ओके. आता ह्याच्यानंतर सेकंड, डिव्हिडंड पोर्टफोलिओमध्ये माझा प्रेफरन्स असतो. ओके, नॉट नेसेसरी, पण मी फोकस करतो की शेअर असे घ्यावे जे ऍक्च्युली मला लोन अगेन्स्ट सिक्युरिटीजच्या हिशोबाने पण मला क्वालिफाय करता येईल. लोन अगेन्स्ट सिक्युरिटीज म्हणजे काय? आपल्या डीमॅट अकाउंटमध्ये शेअर असतात, त्याच्या अगेन्स्ट मध्ये मी लोन पण घेऊ शकतो. असे सगळे शेअर्स नाही, ॲज ऑफ नाउ 601 शेअर्स आहेत. ओके. सो प्रोबॅबिलिटी वाईज माझा फोकस असतो की लोन, आणि हे लोन अगेन्स्ट सिक्युरिटीजच्या शेअर्स मध्ये बाय डिफॉल्ट लिक्विडिटी पण छान असते. ओके. आता हा लोन अगेन्स्ट सिक्युरिटीचा डिव्हिडंड पोर्टफोलिओशी काय संबंध? आता बघा, जर मला आयुष्यभर मला त्या पोर्टफोलिओवरचं माझा घर खर्च करायचा आहे, तर सडनली मला समजा कुठून मला गरज एकदम महत्वाची पैशाची शॉर्टफॉल एक्स्ट्रीम रिक्वायरमेंट आली, समजा काहीतरी मला कुठे जायचं आहे किंवा काय सडन खर्च आला, फीस भरायची एक्सेट्रा एक्सेट्रा, आणि तो मी लोन इमिजिएटली फेडू शकतो, तर त्यासाठी मी डिव्हिडंड पोर्टफोलिओ कशाला सेल करू? टॅक्सेबल इव्हेंट कशाला क्रिएट करू? मोठे लोक हे एक्झॅक्टली असं करतात. ओके. सो इन दिस केस माझा डिव्हिडंड पोर्टफोलिओ मधला जो शेअर आहे त्याला मला प्लेज करायला लागणार, ज्याच्याकडनं पण मी लोन घेतोय. प्लेज केल्यावरती ते शेअर वरती एक प्लेज निर्माण होतं, पण स्टील त्या शेअरवरचे सगळे राईट्स म्हणजे डिव्हिडंड किंवा इतर काही पण जे पण राईट्स मला मिळत राहणार. सो आपला शेअर तारण पडलाय, पण सिन्स तो तारण आपल्या डीमॅट अकाउंट मध्येच असतो, म्हणून कंपनीने डिव्हिडंड जरी डिक्लेअर केला तर आपल्याला मिळणार ना की ते दुसऱ्या कंपनीला ज्याच्याकडे आपण शेअर तारण ठेवले. सो सोने पे सुहागा ना, डिव्हिडंड पण मिळतोय, आणि जेव्हा गरज पाहिजे असेल तेव्हा मी पोर्टफोलिओ प्लेज करून मी त्याच्या अगेन्स्ट लोन अगेन्स्ट सिक्युरिटीज घेणार. सो मेक शुअर करा, प्रिफरेबली जो पण शेअर बाय करताय तो एलएसच्या लिस्ट मधला असला पाहिजे. तर एलएसची लिस्ट, एक्झाम्पल इन दिस केस तुम्ही मी मेनली झेरोदा बरोबर काम करतो. सो झेरोदा मध्ये तुम्ही जस्ट गुगल केलं लोन अगेन्स्ट सिक्युरिटीजची सिक्युरिटीज लिस्ट, तर तिकडे तुम्हाला लिस्ट पूर्ण मिळून जाईल, आणि त्या टाईप ऑफ शेअर्स मध्ये मी प्रिफरेबली त्या शेअर्स मध्ये इन्व्हेस्ट करण्याचा प्रयत्न करतो. ओके. हाच दुसरा माझा महत्वाचा क्रायटेरिया. ओके. तिसरी गोष्ट, थर्ड गोष्ट ह्याच्यामध्ये परत येतं ते म्हणजे मनी मॅनेजमेंट. मनी मॅनेजमेंट म्हणजे काय, की आता एकदा जर मी शेअर बाय केला, टेक्निकल सांगतोय, एकदा जर मी शेअर बाय केला, लेट्स से मी एक सिंपल स्ट्रॅटेजी डिफाईन केली की सुपर ट्रेंडची. सुपर ट्रेंड वरती मला जेव्हा पण मला बाय दिसेल तेव्हा मी शेअरला बाय करणार. सुपर ट्रेंड कसा लावायचा, काय लावायचा, अज्युम सगळ्या लोकांना माहिती असेल. जर तुम्हाला माहिती नसेल तर सुपर ट्रेंड म्हणून कमेंट करा, मी एक सुपर ट्रेंड वरती वेगळा व्हिडिओ मी क्रिएट करेन. ओके. पण जेव्हा पण सुपर ट्रेंड वरती बाय सिग्नल येतो तेव्हा मी त्या शेअर मध्ये एंट्री करणार. ओके. नंतर अज्युम करतो शेअर वर गेला वर गेला वर गेला आणि परत खाली यायला लागला, खाली यायला खाली लागला. ओके. आणि लेट्स से 2-1 वर्षांनी मला परत तो शेअर दाखवते इकडे परत एक बाय सिग्नल अजून एक बनलेला आहे, तर मी सेकंड एंट्री याच्यामध्ये इथे घेणार. किंवा आणि परत इकडे बाय केल्यावरती समजा काय करणार, तिकडे शेअर खाली आला खाली आला खाली आला खाली आला, आणि इकडे परत त्यांनी बाय एंट्री दिली, तर मी परत इकडे एंट्री घेणार. ओके. सो अशा प्रकारे मी जो पण माझ्या ह्याच्यामध्ये माझे म्युच्युअल पोर्टफोलिओमध्ये, घर खर्च पोर्टफोलिओमध्ये जो पण मी शेअर बाय करतो, त्याच्या मागचा एंट्री पॅरामीटर्स विथ टेक्निकल्स खूप स्ट्रिक्ट आहेत, की जर त्यांनी हा सिग्नल दिलेला आहे तरच मी एंट्री करणार. जर त्यांनी हा सिग्नल दिलेला आहे तरच मी अपवर्ड एव्हरेज करणार. जर त्यांनी हा सिग्नल दिलेला आहे तरच मी डाऊनवर्ड एव्हरेज करणार. कारण मला याच्या भीती नाही ना, उलट खाली एवढे शेअर पडला खाली तर अजून मला डिव्हिडंड मिळणार आहे. वरच्या साईडला जर शेअर गेला असेल तरी पण त्याचे डिव्हिडंड पेआउट पण वाढलेला असेल, सो इकडे मी परत बाय करणार. सो अशा प्रकारे मला माझा एक टेक्निकल पॅरामीटर पण सांगतो, की मला ठीक आहे मी आता एक शेअर घेतलेला आहे एका कंपनीचा, पण त्या शेअरमध्ये परत इन्व्हेस्ट करायचा चान्ससाठी एक सिंपल एक टेक्निकल पण आपल्याकडे इंडिकेटर असणं गरजेचं आहे. मी सुपर ट्रेंडचा वापर करतो, एकदम सिंपल, कारण मला काय माहिती आहे जो पण मी शेअर चांगलाच घेतोय. ओके. हे सगळे 2 पॅरामीटर्स मेक शुअर करा की दोन्ही पण हे चांगले शेअर असणार आहे, कारण एलएस मध्ये कोणी उगाच फालतू शेअर तुम्हाला एलएस मिळणार नाही. ओके. सो अशा प्रकारे हा माझा तिसरा महत्वाचा क्रायटेरिया आहे, तुमचे टेक्निकल्स. तर तुम्ही तुमचा स्वतःचा काहीतरी डिफाईन करा टेक्निकल. तुम्ही म्हणा की मंथली ब्रेकआउट गेन, वीकली ब्रेकआउट गेन, डेली ब्रेकआउट गेन. ओके. एक्स वाय झेड तुम्हाला वाटतं, कारण कसं आहे की आपण पैसा मार्केटमध्ये एकदम तर लावणार नाहीये. जो पण रेग्युलर आपण सिप करत राहणार आहोत,
ते आपण करणार आहोत. सो पॉईंट तो आला परत माझा 4th नंबर पॉईंट, मनी मॅनेजमेंट. सो डिव्हिडंड पोर्टफोलिओला घेऊन मनी मॅनेजमेंट मध्ये तुम्हाला क्लिअरली परत सांगतोय, मंथली सिप तुम्हाला करणं गरजेचं आहे. तरच हा पोर्टफोलिओ वाढत जाणार. सुरुवातीला सडनली 1 लाख रुपये द्यायला सुरू नाही करणार. सुरुवातीला ₹5 देणार, ₹10 देणार, 20, 100, 1000, 2000, 10,000, 50,000, 1 लाख रुपये महिना द्यायलाही सुरू करेल. पण कधी करणार? जेव्हा तुम्ही रेग्युलरली त्याच्यामध्ये कॅश टाकता. सो तुमच्या डिव्हिडंड पोर्टफोलिओचा जो तुम्ही जर एक कॉन्स्टिट्यूशन बनवाल, एक चार्टर बनवाल, एक संविधान बनवाल, त्याच्यामध्ये मेक शुअर करा तुम्ही मनी मॅनेजमेंटमध्ये लिहा की दर महिन्याच्या एवढा पर्सेंटेज माझ्या पगाराचा मी त्याच्यामध्ये टाकणार. तरच हा पोर्टफोलिओ सक्सेसफुल होईल. कारण डिव्हिडंड सरासरी जर आपण बघायला गेलो आपल्या पोर्टफोलिओवरती जेव्हा आपण सुरुवात होतो 1% चा असतो. तो स्लोली वाढत जातो, पण सुरुवातीला 1% चा असतो. समजा तो 10 लाखाचा पोर्टफोलिओ असेल, तर 1% मध्ये किती झाले? मुश्किलने ₹10,000 झाले. 10,000 काय होतंय का? नाही ना. पण जर तोच हा 10 लाखाचा पोर्टफोलिओ करत करत तुम्ही 1 सीआर केलात, 5 सीआर केलात, 10 सीआर केलात, जो होणार आहे जर तुम्ही कन्सिस्टंटली रेग्युलरली सिप त्याच्यामध्ये करत राहिलात तर. आणि मग बघायची जर्नी कशी आहे. कारण शेवटी अगेन घर खर्चाचं लॉजिक काय की मला आत्ताच पैसे पाहिजे असं नाहीये. ओके. मला इन फ्युचरमध्ये मे बी मला जेव्हा मी 60त असेन, ओके, किंवा मी 70त असेन, तेव्हा मला हे बाकीचं मला रेग्युलर ट्रेडिंग, स्विंग ट्रेडिंग पण मला करायची नाहीये. मला आरामात घर झोपल्या माझ्याकडे पैसा आला पाहिजे. सळ करत लक्ष्मी माझ्या घरात आली पाहिजे आणि डिव्हिडंड पोर्टफोलिओज मला ते करून देऊ शकतो. सो हे 4 महत्वाचे पॅरामीटर्स जर तुम्ही स्ट्रिक्टली फॉलो, एकदम सिंपल आहेत, स्ट्रिक्टली जर फॉलो केले, जिथे तुम्ही डिव्हिडंड स्टॉक्स मध्ये करत आहात, लोन अगेन्स्ट सिक्युरिटीज प्रेफरेबली त्या शेअर्स मध्ये तुम्ही करत असाल, कारण इकडे तुमचं फिल्टरेशन बाय डिफॉल्ट ते आपली लोन देणारी कंपनी करते. इन दिस केस माझेरोदा वाले लोक करतात. तिसरी गोष्ट, इन दिस केस एक टेक्निकल इंडिकेटर तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. क्लिअर कट बाय सिग्नल देणारे एक इंडिकेटर तुम्ही तुमच्या हिशोबाने वापरा. मी सुपर ट्रेंड वापरतो. आणि चौथी गोष्ट म्हणजे मनी मॅनेजमेंट, म्हणजे दर महिन्याला सिप मध्ये काहीतरी गेलं पाहिजे. ह्या 4 गोष्टी केल्या, तुमचं डिव्हिडंड पोर्टफोलिओचं जो मेन इंजिन जे आहे ते रेडी झालं. आता पुढच्या पार्टवरती जाऊया, जिकडे आपण डिस्कस करूया की चला बाबा हे तर सगळं झालं, पण आता वेबसाईट्स कुठल्या वापरायच्या. वन ऑफ द मोस्ट इझिएस्ट वेबसाईट आहे म्हणजे मनी कंट्रोलची. मनी कंट्रोल डिव्हिडंड यील्ड जर तुम्ही गुगल केलं तुम्हाला ही वाली साईट येईल. ओके, किंवा ही वाली टॉप डिव्हिडंड वाली. याच्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला ते पूर्ण लिस्ट ऑफ डिव्हिडंड कंपनीज मिळतील तुम्हाला. ओके. आता इकडे जर बघायला गेलो, एक गोष्ट फक्त बघायची आपल्याला. एक्झाम्पल जर मी इकडे गेलो, इकडे हा व्ह्यू आहे ना, हे व्ह्यू वरती फक्त बघायचं. ओके, व्ह्यू वरती चेक करायचं की 5च्या 5 वर्ष डिव्हिडंड दिलाय की नाही दिली. कन्सिस्टंट डिव्हिडंड देणारी कंपनी पाहिजे ना आपल्याला. एक महिना 1 वर्ष देते, 1 वर्ष देते नाही असं नको आहे ना. सो व्ह्यू वरती जाऊन स्वतः चेक करायचं की आपण कन्सिस्टंटली डिव्हिडंड देते का. आणि जर ती कंपनी नुसती कन्सिस्टंट नाही, कन्सिस्टंट उलट वाढत पण चालली आहे डिव्हिडंड. ओके, लाईक 44 एक्झाम्पल, ही एक रॅन्डम कंपनीची तुम्हाला दाखवत आहे. 44, 129, 150, 155, 405. सो येस, सो ही उलट अजून बेटर आहे. ओके. सो अशा प्रकारे ह्या टूलचा आपण बेस्ट जे टॉप डिव्हिडंड स्टॉक्स आहे याच्या टूलचा असं आपण वापर करायचा, जिकडे बघायचं पहिला कन्सिस्टंटली मागची 5 वर्षाची कंपनी डिव्हिडंड दिलाय का. सेकंडली डिव्हिडंड वाढवत असेल तर अजून चांगली गोष्ट. ओके. दुसरी साईट आहे ती म्हणजे आपण स्क्रीनरचा वापर करू शकतो. screener.in वरती जाऊन तुम्ही स्क्रीन्स वरती क्लिक केला की हे असं स्कॅनर तुमच्या समोर येतो आणि मग तुम्ही मार्केट कॅपिटलायझेशन किंवा डिव्हिडंड यील्ड वाईज पण तुम्ही चेक करू शकता. इन दिस केस सांगेन मी डिव्हिडंड यील्ड इज ग्रेटर देन, मी म्हणेन की बाबा जर मला ऍटलीस्ट किमान 1% तरी पाहिजे आणि टाकलं तर मला इकडे क्वेरीमध्ये मला दिसेल की 624 कंपनीज आहेत जे डिव्हिडंड यील्ड 1% जास्त देतात आहे. ओके. सो फर्दर मी स्क्रीनवर जाऊन अजून चेक केलं, क्रिएट न्यू स्क्रीन केलं, अजून म्हणाल नाही मला ना डिव्हिडंड यील्ड पाहिजे ग्रेटर देन 1% पाहिजे, पण मला थोडीशी सेफ्टी पाहिजे. आणि त्यासाठी मी म्हणणार की मार्केट कॅपिटलायझेशन आहे ना, म्हणजे कंपनीची साईज जी आहे ना, किमान 20,000 कोटीपेक्षा जास्त पाहिजे. मला 2,000 लिहिलं, 20,000 कोटीच्या पेक्षा जास्त पाहिजे. सो ह्याच्यामध्ये 20,000 करोडच्या वरच्या किती कंपनी आहेत? 104 कंपनीज आहेत. ओके. सो आता अजून एक चीज, मी नंबर ऑफ रिझल्ट वरनं 104 वरनं बोलतोय, ह्याच्यावरती नंबर ऑफ कंपनीज वरती काही लिमिट ठेवायचं का? नाही. मी तर म्हणेन जेवढ्या जास्त कंपनीज असतील पोर्टफोलिओमध्ये तेवढं चांगलं. कारण आपल्याला 12 महिने डिव्हिडंड पाहिजे ना. त्यासाठी मी तुम्हाला सांगतो. असं नाही पूर्णच तुम्ही एका मध्ये लावलात डिव्हिडंड वर्षातून एकदा, मग तुम्हाला मोटिवेशन पण नाही मिळणार. बाकीचे महिने काय करणार तुम्ही, राईट? ॲज अ ह्युमन बिंग आपल्याला दर महिन्याला काहीतरी रेग्युलर खर्च असणार, मरेपर्यंत रेग्युलर खर्च असणार आहे. सो त्यामुळे
पोर्टफोलिओ जेवढा वाईड डिव्हर्सिफाईड असेल तेवढा चांगला. आय थिंक सो माझा ॲज ऑफ नाऊ ऑलमोस्ट 100 स्टॉक्स टच होत आलेला आहे. ओके, पोर्टफोलिओ. सो अशा प्रकारे नंबर ऑफ स्टॉक्सवरती पण काही लिमिटेशनची काही गरज नाहीये, पण प्रत्येक स्टॉकने डिव्हिडंड दिलं पाहिजे. ओके, सो अशा प्रकारे ह्या एक टूलचा पण मी वापर करतो. ओके, ह्या व्यतिरिक्त ऍडिशनली जर तुम्हाला आपल्याला आता महत्वाचं ह्याच्यानंतर अजून एक तुम्हाला पॉईंट सांगतो. आता हे हे तर तुम्हाला पॉईंट्स कळले आहेत रे. मी अजून एक एक पेज ओपन करतो व्हाईट बोर्डचं. बोनस म्हणून आता काय करायचं, बोनस सेक्शन मध्ये बोनस म्हणून सांगतोय. आता महत्वाची गोष्ट काय करायची, आपल्या अकाउंटमध्ये आपण जे ट्रेडिंग करतो आपल्या अकाउंटमध्ये आपल्याकडे वॉचलिस्ट असतात. आता परत मी झेरोदाचं एक्झाम्पल देते. आपल्याकडे वॉचलिस्ट असतात. एका वॉचलिस्ट मध्ये पण आपण सब वॉचलिस्ट क्रिएट करू शकतो. ओके, लेट्स से झेरोदामध्ये तुम्ही जाल 1 2 3 4 5 6 7 अशी वॉचलिस्ट आहे. सो लेट्स अज्युम करा ही 1 नंबर वॉचलिस्ट आहे. 1 नंबर वॉचलिस्ट मध्ये पण तुम्ही सबलिस्ट छोट्या सबलिस्ट तुम्ही करू शकता. ओके, तर आता मी काय केलंय, हे अशा 12 सबलिस्ट केले आहे या 1 नंबर वॉचलिस्ट मध्ये. सो आणि ह्या 12 वॉचलिस्टचं नाव काय दिलंय, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. येस, मला 12 महिन्याचे व्यवस्थित आठवडे काय म्हणतात, व्यवस्थित मला नावं येतात आहे. कालच मी जे शायनीचा अभ्यास घेत होतो, तिने बोलता बोलता सप्टेंबर महिना खाल्ला. पण एनिवेज, सो हे का केलंय मी, वॉचलिस्ट केली आहे प्युअरली म्हणजे डिव्हिडंडसाठी एक वॉचलिस्ट क्रिएट केली आहे. या डिव्हिडंड वॉचलिस्ट मध्ये मी फर्दर महिन्यावाईज पण वॉचलिस्ट क्रिएट केली आहे आणि त्याच्यामध्ये मी जाऊन ऍड करतो की जानेवारी महिन्यामध्ये कुठले कुठले शेअर्स डिव्हिडंड देतात. आता हे कुठून कळणार, वन ऑफ द बेस्ट वे आहे की लेट्स से तुम्ही इकडनं स्कॅनिंग विनिंग केली, तुम्ही याकडनं स्टॉक शॉर्टलिस्ट केला, तर जाऊन मग तुम्ही बीएससी वरती जायचं. एक्झाम्पल एक तुम्हाला सांगतो, बीएससी वरती जायचं आणि लेट्स से मी एक स्टॉकचा रॅन्डम एक स्टॉक घेतो, त्याचं मी नाव टाकलं. टाकल्यावरती मी इकडे कॉर्पोरेट ऍक्शन मध्ये जाणार. कॉर्पोरेट ऍक्शन मध्ये जाणार. बरोबर, कॉर्पोरेट ऍक्शन मध्ये गेल्यावरती मला इकडे दिसणार, इकडे असे रिसेंट वाले डिव्हिडंड दिसणार. पण मी अजून जरा मोठी हिस्ट्री बघणार. सो मोठी हिस्ट्रीमध्ये मी इकडे क्लिक करणार. इकडे क्लिक केल्यावरती मला काय दिसणार, मला दिसणार फुल हिस्ट्री. सो इकडे हे तारखा आहे ना, तारखा बघणार की अच्छा जानेवारी 2026 मध्ये डिव्हिडंड मिळालाय. ओके, 25 जानेवारीमध्ये पण डिव्हिडंड मिळालाय. 2024 जानेवारीमध्ये पण मिळालाय. सो जानेवारी 2023 ला पण मिळाला. सो इन अदर वर्ड्स मागचे 2-3 वर्ष सलग ही वाली कंपनी कंटिन्युअसली जानेवारीमध्ये डिव्हिडंड देत आहे. सो प्रोबॅबिलिटी वाईज, बघा श्युअरिटी नसते, डिव्हिडंड कधी पुढे मागे होतात, पण प्रोबॅबिलिटी वाईज मला कळलं पाहिजे ना कुठल्या महिन्यामध्ये कुठली कंपनी डिव्हिडंड देऊ शकते मला. सो अशा प्रकारे ही प्रणाली करून मग फायनली मी इकडे लिस्ट मध्ये इकडे नाव टाकणार. अच्छा, इकडे ही वाली कंपनी आहे, ही जानेवारीमध्ये कन्सिस्टंट डिव्हिडंड देते. सो ऑन तुम्हाला ही एक्सरसाइज रेग्युलर बेसिसवरती क्रिएट करायला लागणार आहे. ओके, हा होमवर्क तुमच्यासाठी, ज्याला पण डिव्हिडंड पोर्टफोलिओ क्रिएट करायचा तुम्हाला हा होमवर्क करायला लागणार. या वीकेंडला करा, महिनाभर आहे, आयुष्यभर आहे, पण जेवढ्या वेगाने ऍटलिस्ट ही वॉचलिस्ट बिल्डिंग जरी केली तरी मोर देन इनफ आहे. सो पहिली वॉचलिस्ट जी मी केली ही कॅलेंडर वाईज केली. सेकंड अजून एक वॉचलिस्ट क्रिएट केली आहे मी, त्याच्यामध्ये मी काय केलंय की सेक्टर वाईज केलेली आहे. आयटी सेक्टरची एक जे टॉप कंपनीज आयटीच्या जे हाय क्वालिटी डिव्हिडंड कंपनीज आहेत त्याची एक वॉचलिस्ट, सब वॉचलिस्ट क्रिएट केलेली आहे. नंतर मी बोललो की चला आपल्याकडे सरकारी कंपनीज आहे, गव्हर्नमेंट कंपनीज आहेत, गव्हर्नमेंट कंपनीची रेग्युलरली डिव्हिडंड त्यांची एक वॉचलिस्ट क्रिएट केलेली आहे. ओके, नंतर फर्दर एक सबलिस्ट ह्याच्यामध्ये क्रिएट केलेली आहे, ती म्हणजे म्हणणं मी चला मेटल सेक्टर मधली केलेली आहे, FMCG ची केलेली आहे. ओके, जी हाय, ओके, इव्हन फॉर दॅट मॅटर इनविट. ओके, इनविट जर तुम्हाला माहिती नसेल कधीतरी परत कमेंट मध्ये टाका, इनविट किंवा दुसरा अजून काय प्रकार आहे, रीट आणि इनविट यांची पण वेगवेगळ्या वॉचलिस्ट क्रिएट केलेल्या आहेत. ओके, कारण हे रीट आणि इनविट दर वर्षातून 4दा डिव्हिडंड देतात. ओके, डिव्हिडंड, इंटरेस्ट आणि अजून काही कंपोनंट्स असतो देतात. सो ह्यांची वॉचलिस्ट क्रिएट केलेली आहे. सो इन अदर वर्ड्स मला ऍट अ सिंगल ग्लान्स कळतं की अच्छा आयटी सेक्टरमध्ये कुठले शेअर्स आहेत, ते गव्हर्नमेंट सेक्टर मधले कुठले ते शेअर्स आहेत हाय डिव्हिडंड आहेत, मेटल मधले कुठले आहेत, ओके, इनविट रीट मधले कुठले आहेत, अँड सो ऑन, ऑटोमोबाईल टू व्हीलर मधले कुठले आहेत. सो असे तुम्ही फर्दर हे वॉचलिस्ट पण क्रिएट करू शकता. ओके, एवढ्या ह्या 2 वॉचलिस्ट क्रिएट केल्या तरी मोर देन इनफ आहे. कारण ह्याच्यामध्ये तुम्हाला क्लिअरली ह्या कॅलेंडर वॉचलिस्ट मध्ये काय कळतं की कुठल्या महिन्यात माझा, समजा या वर्षात, ओके, लेट्स से ह्या वर्षात
मला 1 वर्ष झालंय डिव्हिडंड पोर्टफोलिओ चालू आणि मला दिसतंय की जानेवारी महिन्यामध्ये मला इन्कम कमी येतोय. सो मी फोकस करेन की चला मी जानेवारी महिन्यामधल्या शेअर्स जे डिव्हिडंड देतात त्यांच्यावरती थोडासा पैसा थोडा एक्स्ट्रा लावतो. ओके. जस्ट एक सिंपल एक्झाम्पल देतो की कसा या वॉचलिस्टचा फायदा होतो आपल्याला. कारण मला काय पाहिजे की मला दर महिन्याला ॲट सम पॉइंट ऑफ टाईम माझा पूर्ण घर खर्च जो पण आहे ते या पोर्टफोलिओनी करावा. त्यासाठी मला दर महिन्याला डिव्हिडंड पाहिजे आणि दर महिन्याला कन्सिस्टंट एक ते 2, 1 ते 2 असं एक रँडम जो पण आपण नंबर एका रेंजमध्ये तो नंबर पाहिजे. त्यासाठी आपल्याला ही वॉचलिस्ट खूप कामाची ठरणार. ओके. एवढ्या जर गोष्टी तुम्ही केल्या तर तुम्ही वेल सेट आहात. ओके. एनिवेज मित्रांनो, अपेक्षा करतो की मी जास्तीत जास्त लोक ह्या व्हिडिओला बघून प्रेरित व्हाल. ओके. मोटिवेटेड व्हाल. ओके. ॲज ऑफ नाऊ माझा पर्सनल पोर्टफोलिओ ₹10,000 सॉरी फेब्रुवारी महिन्यात जेव्हा मी व्हिडिओ रेकॉर्ड करतोय ₹10,000 ऑलमोस्ट ₹10,000 9,900 काहीतरी असा त्यांनी अमाउंट दिलेली आहे. सो ऑलमोस्ट लाइक मी आता दर फेब्रुवारीमध्ये डीमार्टला जाऊन जबरदस्तपणे बिना टेन्शनची शॉपिंग करू शकतो आयुष्यभरासाठी. सो 12 महिन्यामधला 1 महिना तरी माझा आता ग्रोसरी शॉपिंग किंवा कडधान्य शॉपिंगचा किंवा काय म्हणतात किराणा शॉपिंगचं मला ह्याच्यापुढे टेन्शन घ्यायची गरज नाहीये. ॲट फेब्रुवारी महिन्यापासून ही सुरुवात झालेली आहे. ओके. अशा छोट्या-मोठ्या अमाउंटनी सुरुवात होईल, पण करा सुरुवात आणि मग ही जर्नी एन्जॉय करा. ओके. एनिवेज ही जर्नीच्या बाबतीत तुम्हाला अपडेट्स रेग्युलर माझी जर्नी टॉप लेव्हलचे नंबर्स आणि गोष्टी जर तुम्हाला बघायची असेल कशी ही माझी जर्नी ग्राफिकली चालली आहे, टेलिग्राम चॅनल मस्ट जॉइन इट. जाता परत एकदा प्रत्येक मराठी माणसाने शेअर मार्केट शिकावं. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली डिटेल सगळ्या गोष्टी शिकवलेल्याच आहेत. मी आहे महेश पाटील. जय हिंद, जय महाराष्ट्र.